एका संख्येचे 12.5% बरोबर 37, तर त्या संख्येचे 37.5% बरोबर किती? याला आरबळायचंच नाही, हे एकदम शॉर्टकट सांगितलेलं आहे. तर एका संख्येचे म्हणजे काय? एकचे म्हणजे काय? चे म्हणजे गुणिला 12.5 म्हणजे काय? 25/2. छेदस्थानी 100 जरी घेत असोन तर तिथं टक्के लिहायचं. तर बरोबर किती आहे सांगा? 37. आता त्या संख्येचे म्हणजे काय? भागेला 2 येतं, गुणिला 2 होईल, इथं गुणिला 25 येतं, भागेला 25 होईल, काटछाट करून काळं पांढरं करून एक संख्या आली तिथं. म्हणून त्या संख्येचे म्हणजे येणारे इथल्या संख्येचे चे म्हणजे काय? गुणिला 37.5 म्हणजे काय? 75/2. 75 चे निम्मे किती होतात? 37. ते झाले टक्के. आता टक्के उडवले म्हणजे शॉर्टकट झालंय. तुम्ही या 2 ला उडवू शकता. इथं बे छेदस्थानी इथं गुणाकाराच्या स्वरूपात आहे. कारण तुम्ही काय करणार? इथं उडवले म्हणजे तिकडे घ्यायचं काम आहे का? नाही. पण ते कसे उडवले जातात ते सांगतो. भागेला 2 येतं, गुणिला 2. तर मग आता इथं गुणिला 25 येतं, काय होईल? भागेला 25. तर बे उडाले का नाही? तर म्हणून इथंच उडवल्या जात असं तिथं उडवायचे. गुणाकाराच्या स्वरूपात आणि भागाकाराच्या स्वरूपात बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणि अलीकडे असेल तर. 25 आणि 75 कोणत्या पाड्यामध्ये? 25च्या. 25 एका 25, 25 त्रिक 75. म्हणून एक्स बरोबर किती सांगा? 37 त्रिक किती? 111. समजलं का?